नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी ठाकरे बंधूंसंदर्भात. मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार आहे. दिवाळीच्या निमित्तानं ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. दिवाळीमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीचे फटाके वाजणार का, ही सुद्धा चर्चा आहे. मनसेचा दीपोत्सव आहे, उद्धव ठाकरेंच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा ठाकरे बंधू मिलन हे बघायला मिळेल. याआधी 6 ते 7 वेळा ठाकरे बंधू एकत्र आले होते आणि पुन्हा एकदा एकत्र येतील. तर दिवाळीच्या निमित्तानं ठाकरे बंधू पुन्हा एकत्र दिसतील. मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन हे उद्धव ठाकरे करणार आहेत. उद्घाटक म्हणून त्यांचं नाव सुद्धा या निमंत्रण पत्रिकेवर आपल्याला बघायला मिळत आहे. ही मनसेची निमंत्रण पत्रिका आहे आणि त्यावर उद्घाटक म्हणून माननीय श्री उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख, असं लिहिलं आहे. मनसेच्या वतीनं राजसाहेबांच्या माध्यमातून सातत्यानं दिवाळी सण दीपोत्सव होत असतो आणि त्याला उद्धवजींना निमंत्रित केलेलं आहे. खरं तर निमंत्रित करणाऱ्याचंही अभिनंदन केलं पाहिजे आणि जाणाऱ्याचंही अभिनंदन केलं पाहिजे. म्हणजे उद्धवजींचं पण आणि राजसाहेबांचं पण अभिनंदन केलं पाहिजे. हे बघा, इतर वेळेला ते दोन बंधू जेव्हा भेटतात तेव्हा राजकीय तर्कवितर्क होणं साहजिक आहे, पण दीपोत्सवाच्या वेळेला जर राज ठाकरे साहेब त्यांना निमंत्रण देतात उद्धवजींना आणि उद्धवजी येत आहेत, तर मला वाटतं की दीपोत्सव हा आनंदाचा सण आहे. त्याच्यामध्ये आपण एकमेकांना भेटीगाठी करत असतो, शुभेच्छा देत असतो, गोडधोड खाऊ घालत असतो. त्यामुळे मला वाटतं की त्या दिवशी कोणतीही राजकीय चर्चा होईल असं मला वाटत नाही. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत. शुभम, पुन्हा एकदा राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र दिसतील. उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. विरोधकांनी वारंवार टीका केली होती हे दोन भाऊ एकत्र येणार नाहीत, मात्र आता कार्यक्रमानिमित्त तरी एकत्र दिसत आहेत. अर्थातच जगदीश, काही जण बोलतायत की हे दोन्ही भाऊ एकत्र येणार नाहीत, पण मात्र दिवसेंदिवस दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी या वाढत चाललेल्या आहेत आणि भविष्यामध्ये हे दोघं एकत्रित दिसू शकतात. याचा आजच्या तारखेचा एक मोठा पुरावा आहे. आणखी आज राज ठाकरे हे मंत्रालयात गेले होते. मंत्रालयात निवडणूक आयोगाची त्यांनी भेट देखील घेतली आणि दुपारनंतर सदर दीपोत्सव कार्यक्रमाची पत्रिका जी आहे ती समोर आली आहे, ज्यामध्ये उद्धव ठाकरे हे उद्घाटक असणार आहेत. मागील 13 वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष आणि राज ठाकरे हे दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्क जे आहे त्या ठिकाणी दीपोत्सव करत असतं, सुंदर अशी सजावट करत असतं. मात्र मागील 12 वर्षांपासून जे आहेत कलाकार असतील, मराठी कलाकार असतील, हिंदी कलाकार असतील, ज्याच्यावरनं अनेकदा वाद देखील झालेले आहेत. विरोधकांनी राज ठाकरे यांच्यावर टीका देखील जोरदार केल्या होत्या. पण याच्यामध्ये आता कुठेतरी ठाकरे बंधू मागील काही महिन्यांपासून एकत्र येताना दिसून येत आहेत. मराठीच्या मुद्द्यावरनं हे एकत्र आले, पण यंदाच्या राज ठाकरे यांच्या दीपोत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उद्धव ठाकरे आणि त्यांचा परिवार असणार आहेत. त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा ठाकरे बंधू हे एकत्र येताना दिसत आहेत आपल्याला आणि येणाऱ्या काळात निवडणुकीमध्ये देखील एकत्र दिसतील असं स्पष्ट संकेत जे आहेत ते आता राजकीय वर्तुळामध्ये दिसू लागलेला आहे. सदर होणारा दीपोत्सव हा शुक्रवारी होणार आहे संध्याकाळी 6:30 वाजता आणि यासाठी उद्धव ठाकरे यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. आजपर्यंत राज ठाकरे आणि मनसे पक्षांनी अनेक कलाकारांना बोलवलेलं आहे, नेत्यांना बोलवलेलं आहे, अनेक प्रमुख पाहुणे बोलवलेले आहेत, पण उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच त्यांच्या परिवारासहित या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावताना दिसून येणार आहेत. जे मात्र शुभम, खरं तर हे कार्यक्रमासाठी एकत्र जमतायत, यावर सुद्धा विरोधकांची टीका आहे की केवळ ते कार्यक्रमासाठी एकत्र दिसतील, त्यांच्यात युती होणार नाही असंही म्हणतात की आणि युती झाली तरी आम्हाला काही फरक पडणार नाहीये. जर या दोन ठाकरेंमध्ये युती झाली तर ते किती परिणामकारक असेल? अर्थातच दिवाळी हा सण आलेला आहे आणि त्यामुळे दीपोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र दिसणार आहेत. अर्थातच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हे एकत्र आले तर कुठेतरी ठाकरे बंधू यांनाच वैयक्तिकरित्या ठाकरे ब्रँड म्हणून यांना हा फायदा होऊ शकतो असे स्पष्ट संकेत दिसून येत आहेत. आणखी राज ठाकरे यांची फॅन फॉलोइंग ही महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. युवा जे आहेत हे महाराष्ट्रातील जी युवा पिढी आहे ती राज ठाकरे यांना फॉलो करत असते आणि मात्र दुसरीकडे वरुण सरदेसाई असतील किंवा मग आदित्य ठाकरे असतील यांचं देखील फॅन फॉलोइंग हे मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांना कुठेतरी याचा फायदा येणाऱ्या निवडणुकीमध्ये होऊ शकतं. पण त्यांचे विरोधक असलेले महायुतीमध्ये जे आहेत त्यांनी देखील चांगलीच कंबर कसलेली दिसून येत आहे. नेमकं आता मतदार राजा हा कोणाला मतदान करणार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये खरं मतदान हे कोणाला होईल आणि सर्वात जास्त उमेदवार कोणाचे निवडून येतील हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. जगदीश, ठीक आहे, धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल.